Oh, meu Deus! Lindo! हॅलो गायज, वेलकम बॅक टू पृथुल व्लॉग्स. आणि हा ब्लॉग खूप जास्त स्पेशल आहे कारण अतुलचा आहे बड्डे पर्व आणि त्याच्या रिगार्डिंग मी हा ब्लॉग बनवते. आणि मी ब्लॉग स्टार्ट घरीच केला आहे कारण की अतुल घरात नाही आहे. तो गेला बँगलोरला आणि तो येईल उद्या. सो आजची आता वाजलेत अराऊंड 10:30-11, 11:15 झालेत आणि माझ्याकडे आता पूर्ण रात्र आहे की मी प्रिपरेशन करू शकते. आणि तो उद्या येणार आहे, बट मी त्याला एअरपोर्टला रिसीव करायला जाणार आहे. बट त्याला घरी घेऊन नाही येणार आहे मी, कारण की बघूयात बाहेर थोडंसं टाईमपास करेन आणि डिरेक्टली रात्री त्याला घरी घेऊन येईल, सो दॅट की त्याला सरप्राईज देता येईल मला. आणि ऑफकोर्स मी त्याला दाखवणार नाही की मला माहीत आहे की त्याचा बड्डे आहे, बट बघूयात. आणि आता आपण थोडं डेकोरेट करूयात कारण की उद्या मला वेळ नाही भेटणार आहे. मी अराऊंड दुपारच्या आसपासच निघणार आहे, सो सकाळी पण थोडी आवराआवरी करायची असते. सो आपण आताच थोडंसं करूयात आणि डिरेक्टली आपण उद्या भेटू. सो गाईज, मी ऑलरेडी ब्लिंकिटवरून बड्डे डेकोरेशनचे प्रॉप्स ऑर्डर केले होते. सगळ्यात आधी मी हे नेटचं फॅब्रिक नीट असेंबल केलं आणि भिंतीवर फिक्स केलं बॅकड्रॉपसारखं. मग त्याच्यामागे लावल्या सॉफ्ट क्रीमी लाईट्स आणि त्या एकदम छान वाटत होत्या. आणि शेवटी सेंटरला लावलं मी एक हॅपी बड्डेचं टॅग, जे खूप जास्त इम्पॉर्टंट होतं. आणि ऑफकोर्स जर तुम्हालाही हा सेटअप हवा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मेन्शन करेल की मी कोणतं ऑर्डर केले, जेणेकरून इफ तुम्हालासुद्धा हवं असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता. ओके, सो नेक्स्ट पार्ट इज फुल ऑफ प्यार अँड लॉट्स ऑफ किसेस. लिटरली मी एक कॅनव्हस घेतला आणि परफेक्ट बॉर्डरसाठी मास्किंग टेप लावून घेतली. देन मी लिपस्टिक अप्लाय करून क्यूट स्टॅम्प्स एम्बॉस केले विथ लॉट्स ऑफ लव्ह. ए लेटरवर ग्ल्यू लावलं आणि त्यावर गोल्डन ग्लिटर स्प्रिंकल केलं फॉर दॅट ग्लॅम टच. आणि शेवटी लिहिलं एक छोटंसं हॅपी बर्थडे मेसेज, सिम्पल हँडमेड अँड स्पेशल. ट्राय दिस फॉर युअर लव्ड वन. स्पेशल मोमेंट्स डिझर्व स्पेशल आर्ट. नाव लेट्स ॲड सम हार्ट टू द डिकॉर. मी रेड चार्ट पेपरवरून 2 साईजमध्ये हार्ट कटआउट्स तयार केले, स्मॉल सायझेसमध्ये आणि बिग सायझेसमध्ये. डिफरंट सायझेसने बॅकड्रॉपला एक क्यूट आणि लेयर्ड लुक येतो. मग तेच हार्ट मी बॅकड्रॉपवर रँडमली स्टेपल केले. मी पेस्ट तर नाही करू शकत, त्याच्यामुळे मी स्टेपल केले फॉर दॅट रोमॅन्टिक अँड ड्रीमी वाईब. अँड जस्ट लुक ॲट द फायनल रिझल्ट. सिम्पल, प्रिटी अँड फुल ऑफ लव्ह. सगळं इतकं ड्रीमी दिसत होतं, जस्ट द वे आय इमॅजिन फॉर हिम, कारण की तो बेस्ट डिझर्व करतो. आणि ही जी आर्ट आहे मी बनवली होती सगळ्यात फेवरेट होती माझी, कारण की इतकी छान बनली होती आणि आय वॉज सुपर एक्सायटेड फॉर टुमॉरो. आणि डेकोरेशन करता करता किती वाजले मला कळलंच नाही. आणि तुम्ही बघू शकता खूप छान डेकोरेशन झालं होतं. आणि आता वाजलेले सकाळचे 4:19 आणि खूप उशीर झाला होता. आणि मला सकाळी अतुलला आणि मॅटसला पिकअप करायला एअरपोर्टला सुद्धा जायचं होतं. सो मी आता झोपते आणि आपण भेटूयात उद्या दिवशी. बाय, गुड नाईट. The next day. Mattis, you liked it? Hello, beautiful India, Mumbai. गेटवे ऑफ इंडिया व्हिजिट झाल्यानंतर आम्ही मॅटससोबत गेलो एका छानशा कॅफेमध्ये कुलाबाच्या आसपासच. द ॲम्बियन्स वॉज सो रॉ अँड अमेझिंग. खूप चिल वाईब्स होते. आम्ही तिथे खूप मजा केली, रिलॅक्स केला आणि ॲम्बियन्स एन्जॉय केला. आणि मग नॅचरली फूड तर ऑर्डर करायचं होतं कारण खूप भूक लागली होती मला. मिरची खाते तुला, त्याला मिरची घालायला दिली अक्षरशः. स्पायसी लागली वाट लागली. Very spicy. Muito picante. Nossa, a boca tá pegando fogo. वाट लागली म्हणजे वाट लागली. मी मला तिखट लागते मिरची, तुला गेलाय. त्याला स्पायसी खायचं होतात. त्याला पण ट्राय करायचं असं काय काय खरंच अँटिक येत दोघं. 3 रस्ते पुढे जायचं, सिलिंगला वरचा रोड. 1, 2, 3, 4, 5, 6, 7,
7 8 9 10. Are you ready? 10 बोलतोय तर 10. 10. सो लंच झाल्यानंतर आम्ही मॅटिसला घेऊन गेलो होतो टू शो हिम द न्यू कोस्टल रोड ऑफ मुंबई. अँड ट्रस्ट मी, त्याने बघितल्यावर स्ट्रेट अवे तो बोलला की हे अगदी साओ पावलोसारखं दिसते. ही वॉज जेन्युइनली सो हॅपी, कारण मुंबईची ही एकदम डेव्हलप्ड आणि मॉडर्न साईड बघून त्याला असं वाटलं की तो अगदी त्याच्या देशातच आहे, साओ पावलोलाच आहे. सो ही वॉज व्हेरी हॅपी. आणि सगळ्यात क्यूटेस्ट पार्ट वॉज की अतुल आणि मॅटिस जेव्हा बँगलोरला गेले होते आणि ऑफकोर्स मी नव्हते त्यांच्यासोबत, तर मॅटिसने अतुलला काही काउंटिंग शिकवली होती पोर्तुगीजमध्ये. सो त्यांचं ते कन्व्हर्सेशन चालू होतं आणि अतुल वॉज सो मच एक्सायटेड वाईल डुईंग ऑल दिस थिंग. सो खूप मजा आली आणि छान प्रकारे त्याला मुंबईसुद्धा फिरता आली मॅटिसला. सो तो खूप जास्त हॅपी होता, तुम्ही बघू शकता. मी खाऊन याच्याकडे दिलेत मका फेकायला. याने पण खाल्लं, मी पण खाल्लंय आणि याच्याकडे दिलं. कचरा पेटी शोधायला गेलाय. भेटले वाटते. Very good. Very good. व्हेरी गुड. टाकून आलाच बद्दल. बरं चल आपलं काम कर चल. Oh, meu Deus. Lindo. नाईस. Lindo. Nice. Comeu largo. टाईट करायला लागेल. Pode tirar. É. Lindo, beautiful. Amei. I love it. थँक यू. Thank you. Amei. Nossa. Nossa. सो फायनली आम्ही आता एअरपोर्टला चाललो आहे मॅटिसला ड्रॉप करायला. हिज फ्लाईट इज बॅक टू ब्राझील टू नाईट. आणि ऑनेस्टली हा मोमेंट खूप जास्त इमोशनल होता, कारण गेले काही दिवसात आम्ही खूप जास्त एन्जॉय केलं होतं एकत्र. त्याने महाराष्ट्रीयन फूड ट्राय केलं. आम्ही पुण्याला होतो तेव्हा दगडूशेठला गेलो, त्यानंतर खूप गोष्टी फिरलो, गेट ऑफ इंडिया फिरलो, कोस्टल रोड दाखवलं, खूप एन्जॉय केलं आम्ही त्याच्यासोबत. आणि आमच्यासाठी तो एक फक्त गेस्ट नव्हता, तर आमच्या एका फॅमिलीचा पार्ट झाला होता, आमचा छान फ्रेंड झाला होता. आणि ऑफकोर्स सेइंग गुड बाय टू हिम इज नॉट सो इझी, बट त्याच्यासोबत स्पेंड केलेले सगळे मोमेंट्स खूप जास्त स्पेशल होते. 3 hours later. त्याच्यात गिफ्ट आहे. आईने सांगितलं आधीच. चांगलं आहे ना, चांगलं दिसतंय. चला खाऊयात. माणसाला समजलं नाही काय म्हणजे मी आता सांगितलं म्हणून तुला माहिती आलं. तू बोललास का फिश आहे, तर कुठल्या फिश आहे? मी बोललो फिश आहे. काय फिश आहे बोललास? मी मस्करी करतो फक्त, म्हटलं छान बनवलं. खोटारडा आहे सिरियसली. थँक्यू प्रियंका. हे पण मी तुझ्यासाठी बनवलंय. तुझ्यासाठी बनवलं मी. मसाला